भांडवली येथे बेकायदेशीर वृक्षतोडीचा आरोप। वन विभागाकडे ग्रामस्थ महेश देवकर यांचा तक्रारी अर्ज। मान तालुक्यातील भांडवली गावच्या हद्दीत बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याचा आरोप करत ग्रामस्थ महेश देवकर यांनी दहिवडी येथील वन विभाग अधिकाऱ्याकडे रितसर तक्रार अर्ज दाखल केला आहे। सदर अर्जात दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारास रस्त्यालगतच्या शासकीय तसेच खाजगी जागेतील 5 ते 10 मोठ्या झाडांची विनापरवाना तोड झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। भांडवली गावाने यापूर्वी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला होता। सन 2019-20 दरम्यान लोकवर्गणी व श्रमदानातून सुमारे 20,000 झाडांची लागवड करण्यात आली असून ग्रामसभेच्या ठरावानुसार मागील 4 ते 5 वर्षापासून संपूर्ण गावात कुरडबंदी व चाराबंदी लागू आहे। असे असतानाही सदर प्रकार घडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजगी व्यक्त होत आहे। महेश देवकर बोलताना म्हणाले, महेश मोहन देवकर भांडवलीचे नागरिक आहोत। गेली 2018 साली वॉटर कपच्या ज्यावेळेस स्पर्धा झाली त्यावेळेस भांडवली हद्दीमध्ये चाराबंदी आणि कुराडबंदीचा ठराव झाला होता। त्यावेळेस ची बॉडीने तो ठराव घेतल्यानंतर तो आजपर्यंत तो तसा कायम राहिलेला आहे। गेल्या मला वाटतं 1-2 महिन्यापूर्वी असाच काहीतरी एक प्रसंग घडला होता। त्यावेळेस हा चाराबंदीचा ठरावाचा विषय पुन्हा एकदा उकळून आला होता। त्यावेळेस विद्यमान सरपंचांनी बोगस तक्रारी करून काही लोकांना, काही आमच्यासारख्या लोकांना गुंतवण्याचा, राजकीय हेतूपोटी गुंतवण्याचा प्रयत्न केला होता। आज विद्यमान सरपंच त्यांच्या पतींनी रात्री जे आम्ही झाडं जी लावली होती पूर्वी वॉटर कपच्या स्पर्धेत, ते वॉटर कपच्या स्पर्धेतली झाडं जे होती काही त्यांनी त्यांच्या हद्दीतली तोडून जिथं जिला कोडबंदी होती त्याचा पूर्णपणे उल्लंघन करून, त्या कायद्याचं उल्लंघन करून, त्यांनी जे घेतलेल्या ठरावाचं उल्लंघन करून रातोरात झाड तोडून त्याचं जे झाडाचा पुरावा आहे तो पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। गावातील इतर सामान्य लोकांनी कोणी झाड तोडलं तर त्याच्यावरती खूप काही वेगळ्या प्रकारचे नोटीस देणं, हे करणं, हे प्रकार गावात चालू आहे। पण यांनी त्यांच्या कायद्या सत्तेचा गैरवापर किंवा त्यांच्या पदाचा गैरवापर करून तो प्रकरण दाबण्याचा प्रयत्न किंवा ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी अशा प्रकारे केलेला आहे। तक्रारी अर्जात संबंधित प्रकरणी पुरावे म्हणून गुगल, वेळवार फोटो, ग्रामसभेचा ठराव व घटनास्थळाचे पुरावे सादर करण्यात आल्याचे नमूद आहे। बेकायदेशीर वृक्षतोडीमुळे पर्यावरण व निसर्ग संवर्धनास हानी झाल्याचा दावा करत दोषींवर वन विभागाच्या नियमानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी अर्जदारांनी केली आहे। या प्रकरणाची वन विभागाकडून चौकशी सुरू होण्याची शक्यता असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। झुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकार माने, बिदाल। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। झुंजार न्यूज महाराष्ट्र।